P10 न्यूज स्पेशल रिपोर्ट. नातीला वाचवण्यासाठी आजोबाचा त्याग. सावली तालुक्यातील हृदयद्रावक दुर्घटना. सावली, चंद्रपूर. 19 ऑक्टोबर 2025 ऐन दिवाळीच्या तोंडावर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हिरापूर गावात एक हृदयद्रावक घटना घडली. बकऱ्यांसाठी चारा कापताना 14 वर्षीय नाती रोहित राजू गोरतवार हे आसोलामेंढा प्रकल्पाच्या कालव्यात पडले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे आजोबा भगवानदास लाटेलवार 62 हेही प्रवाहात वाहून गेले. शनिवार ऑक्टोबर 18 सकाळी सुमारे 9 वाजता घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली असून दोघांचाही शोध सुरू आहे. रात्रपर्यंत कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता आणि जलसंपदा विभागावर रोष वाढत आहे. घटनेची पार्श्वभूमी. हिरापूर गावात राहणारे रोहित राजू गोरतवार वय 14 हे शालेय विद्यार्थी असून बकऱ्यांसाठी चारा कापण्यासाठी सकाळी आजोबा भगवानदास लाटेलवार खांबाळा चिमूर यांच्यासोबत शेतात गेले होते. भगवानदास हे मुलीच्या लग्नासाठी हिरापूरला आले होते. झाडावर चढून चारा कापताना रोहितचा तोल जाऊन तो खोल आणि रुंद कालव्यात पडला. लगेचच आजोबांनी नात्याला वाचवण्यासाठी उडी घेतली, पण जोरदार प्रवाहात दोघेही वाहून गेले. ही घटना पाहणाऱ्या ग्रामस्थांनी तात्काळ सावली पोलिसांना कळवले. पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र रात्र होईपर्यंत दोघांचाही मागमूस लागला नाही. ग्रामस्थांचा रोष, जलसंपदा विभागाची उदासीनता. आसोलामेंढा कालवा हा गेल्या काही वर्षांत अनेक जीव घेणारा ठरला आहे. कालव्याचे अस्तरीकरण, कॉन्क्रिटिंग झाल्याने बाहेर पडणे अशक्य झाले आहे. शुक्रवारी ऑक्टोबर 17 सावली येथील केशव खोब्रागडे 60 यांचाही याच कालव्यात होऊन मृत्यू झाला. ग्रामस्थांनी सांगितले, या कालव्यावर दर 150 मीटर अंतरावर दोन्ही बाजूला पायऱ्या, स्टेप्स देण्याची मागणी अनेकदा केली, पण जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अनावधानाने तोल जाणाऱ्यांचा जीव जातोय. विभागाने तातडीने कारवाई करावी. हिरापूरचे सरपंच आणि स्थानिक नेते यांनीही विभागावर टीका केली असून शासनाकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. P10 न्यूज विशेष. कालव्याच्या सुरक्षेची गरज. P10 न्यूजच्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सिंचन कालव्यांवर सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे. आसोलामेंढा प्रकल्प हा जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प असून त्याच्या कालव्याने शेकडो गावांना पाणी पुरवठा करतो. मात्र सुरक्षिततेच्या अभावामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. तज्ज्ञांच्या मते कालव्याच्या कडा उंचावणे, वारिंग रेलिंग लावणे आणि जागरूकता मोहिमा राबवणे गरजेचे आहे. या घटनेने पुन्हा एकदा शासनाच्या लक्ष वेधले आहे. अद्ययावत माहिती. P10 न्यूज टीम घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांशी बोलली असता शोधमोहीम रविवारी ऑक्टोबर 19 सकाळी पुन्हा सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनाने दोघांच्या कुटुंबियांना सांत्वना देऊन मदत जाहीर केली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री कार्यालयातूनही निर्देश देण्यात आले आहेत. P10 न्यूज आपल्या प्रेक्षकांना अपील करतो की कालव्याजवळ अनावधानाने चालू नये आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी. अधिक अपडेटसाठी P10 न्यूज चॅनेलवर राहा. P10 न्यूज, सत्याची, निष्पक्ष बातमी नेहमी तुमच्यासोबत. रिपोर्टर P10 न्यूज डेस्क. संपादक मनदीप गोरडवार.